रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 10. प्रवृत्तिंच निवृत्तिंच कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षंच या वेत्ती बुद्धिः सा पार्थ सात्विकी. हे पार्था, प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग त्याचप्रमाणे कर्तव्याला व अकर्तव्याला तसेच भय व अभय यांना मोक्ष व बंधन यांना जी बुद्धी तत्वता जाणते ती बुद्धी सात्विक होय. म्हणून अधिकारे मानिले जे विधीचे निवोघे आले ते एकची येथ भले नित्य कर्म तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे काजळ से विजेताहने ये तुले निते कर्म सांडी जन्म भय विषम करुणी दे सुगम मोक्ष सिद्धी ऐसे करी तो भला संसार भय सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षु भागा तेथ जे बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा मोक्षु ठेविला ऐसा जोडेल इथ. म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना तृषार्ता उदके जिणी का पुरी पडलिया पवणे अंधकूपी गती किरणे सूर्याचेनी नाना पथ्येसी औषध लाहे तरी रोगे दाटलाही जिये कामिना जिव्हाळा होये जळाचा जरी तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी ये वर्तता जोडेची मोक्षू. हे करणीयाची याकडे जे ज्ञान आथी चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण जीतिये काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची. म्हणून अधिकारानुप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्य कर्म तेच काय एक या जगात आचरण करण्यास चांगले आहे. ज्याप्रमाणे तहान लागली तर ती तहान भागविण्याकरिता केवळ पाणी प्यावे त्याप्रमाणे आत्मप्राप्ती व आत्मदृष्टी ठेवून शास्त्रविहित नित्य कर्म करावे. अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते अवघड अशा जन्मभयाच्या संकटातून सोडविते आणि मोक्षाची प्राप्ती सुगम रीतीने करून देते. अशा प्रकारे जो सुज्ञ मनुष्य कर्म करतो तो संसार भयापासून मुक्त होतो व या आचरणाने मोक्षाच्या मार्गास लागतो. या नित्य कर्मावर विश्वास ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयी दृढ निश्चय करते तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेलीच असते. म्हणून निष्काम कर्माच्या प्रवृत्तीला खाली ठेवून त्यावर निवृत्ती म्हणजे मोक्ष मानलेला आहे. अशा कर्मामध्ये साधकाने बुडी देऊ नये काय. तहानेने व्याकुळ झालेल्या प्राण्याला पाणी महापुरात सापडलेल्या मानवाला नाव हे जीवन आहे. तसेच अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणांचे सहाय्य झाल्यावर जसा जगतो अथवा पथ्य पाळून औषध घेतले असता रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य जसा वाचतो किंवा छोट्या माशांना पाण्याचा ओलावा जरी प्राप्त झाला तरी तो जसा निश्चित जगला जातो त्याप्रमाणे निष्काम बुद्धीने नित्यादी कर्मामध्ये प्रवृत्त झाला असता मोक्ष हा प्राप्त होतो. हे नित्य कर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते आणि हे बघ
खरोखर आचरण करण्यास योग्य नव्हती अशी जी काम्य आणि निषिद्ध अशी कर्मे संसार भय उत्पन्न करतात आणि ज्यांच्यावर निषिद्धपणाचा शिंतोडा आहे, जन्म मरण चक्राचा व नरकाचा प्रसंग ज्यामध्ये आहे, अशी ती अकर्तव्य कर्मे न करण्याविषयी जी बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायानेच पळविते. पैयागी माझी न रिघवे, अथावी न घलवे, धगधगी नांगवे शूळ जेवी, का काळिया नाग धुंदुवा तू, देखोनी न घालवे हातू, न वचवे खोपे आतू वाघाची, तैसे कर्म करणीय, देखोनी महाभय, उपजे निसंदेह बुद्धीजीये, वाढिले रांधुनी विखे, तेथे जाणीजे मृत्यू न चुके, तेवी निषेधी का देखे बंधाते जे, मग बंध भय भरिती, तिये निषिद्धी प्राप्ती, विनियोगू जाणे निवृत्ती कर्माची ये, ऐसे नि कार्य विवेकी, जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा कुडा पारखी जिया परी, तैसी कृत्या कृत्य शुद्धी, बुझे जे निरवधी, सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण, धगधगत्या अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग अशा पाण्यात जशी उडी घालवत नाही, व तापून लाल भडक झालेला शूळ जसा हातात धरवत नाही, अथवा फुटका टाकीत असलेला काळा सर्प पाहून बिळात हात घालवत नाही व वाघाच्या गुहेत जाववत नाही, त्याप्रमाणे निषिद्ध कर्म केले असता मोठे भय उत्पन्न होईल, असा ज्या बुद्धीमध्ये निश्चय होतो. विष घालून तयार केलेले अन्न जर खाल्ले तर मृत्यू चुकत नाही, त्याप्रमाणे निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्ममृत्यूचे चक्र थांबत नाही. ते बंध भयाने निषिद्ध कर्म प्राप्त झाले असता त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जी बुद्धी जाणते, ज्याप्रमाणे रत्नपारखी खऱ्या व खोट्या रत्नाची परीक्षा करतो, अशा प्रकारे जी बुद्धी कर्तव्य अकर्तव्याचा विचार करणारी आहे, प्रवृत्ती निवृत्तीचे यथार्थ माप घेणारी आहे, तसेच ज्या बुद्धीला चांगले काय व वाईट काय हे स्पष्टपणे समजते, ती बुद्धी सात्विक होय. यया धर्ममधर्मञ्च कार्यञ्चा कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. हे पार्था, ज्या बुद्धीद्वारा धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य ही यथार्थपणे जाणली जात नाहीत, ती बुद्धी राजसी होय. आणि बकाच्या गावी घेपे क्षीर नीर सकलवी, का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे, जया फुलाचा मकरंदू फावे, तो काष्टे कोरू धावे, परिभ्रमरपणा नव्हे अवांटा जेवी, तैसी इये कार्याकार्ये धर्माधर्म रूपे जिये, तिये न चोजविता जाये जाणती जे का, अगा डोळा वीण मोतिया घेता पाडू मिळे विपाये, न मिळणे ते आहे ठेविले तेथे, तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे, एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का, ते गा बुद्धी चोखविशी जाण येथ राजसी, अक्षत टाकिली जैसी मांदिये वरी. बगळ्यांच्या गावात दूध आणि पाणी एकत्र केले जाते, अथवा आंधळा मनुष्य जसा दिवस व रात्र यातील गुंता जाणत नाही, भ्रमर हा फुलांच्या मकरंदाचे सेवन करतो, तसेच लाकूडही कोरण्यास प्रवृत्त होतो, परंतु हे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही,
त्याप्रमाणे धर्म किंवा अधर्म रूपी असणारी जी कार्ये त्यांची योग्य निवड न करता जी बुद्धी त्यांचे आचरण करते, मोत्याची परीक्षा करण्याची दृष्टी असल्याशिवाय जर मोती विकत घेतला तर खरा मोती मिळेल अथवा मिळणार नाही हे अगदी ठरलेले आहे. त्याप्रमाणे अकर्तव्य कर्म कदाचित पुढे नाही आले तर ते लांबच राहते. एरवी कर्तव्य अकर्तव्य दोन्हीही कर्मे एकसारखीच जाणली जातात. जसे योग्य अयोग्य न पाहता सर्वांना आमंत्रण द्यावे, तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी आंधळी बुद्धी निर्णय करते ती राजस बुद्धी होय. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी. हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्माला धर्म मानणारी व अर्थांना विपरीत मानणारी असते ती बुद्धी तामसी होय. आणि राजा जिया वाटा जाई ते चोरांसी आडव होई, का राक्षसादिवो पाहे राती होऊनी, नाना निधानची निदैवा होय कोळसयाचा उडवा, पै असते आपण पे जीवा नाही झाले, तैसे धर्म जात जितके जे बुद्धीसी पातके, साचते लटिके ऐसेची बुझे, ते आघवेची अर्थ करुणी घाली अनर्थ, गुण ते व्यवस्थित दोषची मानी, किंबहुना श्रुती जाते अधिष्ठुनी केले सरते, ते तुलेही उपरते जाणे जे बुद्धी, ते कोणातेही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता, रात्री काय धर्मार्था साच करावी, एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद, सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा, आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकीला कर्म जाती, खांदू मांडी जे धृती त्रिविधा जया, तिये धृतीचेही विभाग तिन्ही यथालिंग, सांगिजती चांग अवधान देई. राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोराला अडचणीची वाटते, अथवा राक्षसांना दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते, किंवा भाग्यहीन माणसाला पुरलेले धन कोळशाचा ढीग होतो म्हणून ते धन त्याच्याजवळ असून सुद्धा त्याला ते नसल्यासारखेच असते. त्याप्रमाणे जेवढे धर्म आहेत तेवढे त्या बुद्धीला पापे वाटतात आणि खऱ्या गोष्टी खोट्या भासतात. ही बुद्धी सर्व अर्थांचा अनर्थ करून टाकते आणि जे नीतिशास्त्राने गुण म्हणून सांगितले आहेत ते सर्व तिला दोष वाटतात. अधिक काय वर्णन करावे? वेदांनी ज्यांचा स्वीकार करून जे मान्य केले आहेत तितके सर्व गुण जी बुद्धी विपरीतपणाने जाणत असते ती कोणालाही न विचारता तामसी बुद्धी आहे असे जाणावे. अर्जुना, जी बुद्धी धर्म आणि व्यावहारिक अर्थाविषयी अज्ञानरूप आहे, हे आत्मबोध रूपी कमळाचा विकास करणाऱ्या चंद्रा, अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे 3 भेद स्पष्ट सांगितले आहेत. या बुद्धीचा कर्म करण्याविषयी ज्यावेळी निश्चय होतो त्यावेळी तिला धैर्य अशी संज्ञा प्राप्त होते आणि तिचेही 3 प्रकार आहेत. त्या धैर्याचे 3 प्रकार व त्यांची लक्षणे सांगतो तरी तू एकाग्रतेने श्रवण कर. धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृते सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, ध्यान योग द्वारा ज्या अव्यभिचारी धारणेने साधक मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो
ते धैर्य सात्विक होय. तरी उदेलिया दिन करू, चोरीसी थोके अंधारू, का राजाज्ञा अव्यवहारू, कुंठवी जेवी, नाना पवनाचा साटू, वाजिनलिया नेटू, आंगेसी बोभाटू, सांडिती मेघ, का अगस्तीचे निदर्शने, सिंधू घेऊन ठाती मौने, चंद्रोदयी कमळवने, मिठी देती, हे असो पावो उचलिला, मदमुख न ठेविती खाला, गर्जनी पुढा झाला सिंहू जरी, तैसा जो धीरू, उठलिया अंतरू, मनादिके व्यापारू, सांडिती उभी, इंद्रिया विषयाची या गाठी, आपैसया सुटती किरीटी, मन मायेच्या पोटी रिगती दाही, अधोर्ध्व गूढे काढी, प्राण नवाची पेंढी, बांधोनी घाली उडी, मध्यमे माझी, संकल्प विकल्पांचे लुगडी, सांडुनी मन उघडी, बुद्धी मागिले कडे, उगीची बैसे, ऐसी धैर्य राजे जेणे, मन प्राण करणे, स्वचेष्टांची संभाषणे, सांडवी जती, मग आघवीची सडी, ध्यानाच्या आंतुल्या मढी, कोंडी जती निरवडी, योगाची ये, परी परमात्मया चक्रवर्ती, उगाणिती जव हाती, तव लाचून घेता धृती, धरी जती जिया, ते गा धृती येथे, सात्विक हे निरुते, ऐक अर्जुना ते, श्रीकांतू म्हणे. सूर्य उगवल्यानंतर चोरांचा चोरीसाठी उपकारक अंधकार एकदम थांबतो किंवा राजाची आज्ञा नीतिबाह्य वाईट व्यवहार थांबवते. वायूचा साठा एकसारखा एकदम वेगाने वाहू लागला असता मेघ हे आपल्या गर्जनेसह नाहीसे होतात. अथवा अगस्त्य ऋषींना पाहिल्याबरोबर सागर जसा मौन रूप धारण करतो, अथवा सूर्योदय झाल्याबरोबर सूर्यविकासी कमळे जशी मिटून जातात. मदोन्मत्त हत्ती चालत असताना मोठी गर्जना करून सिंह पुढे आला तर हत्तीला पुढे टाकण्यासाठी उचललेले पाऊल खाली ठेवण्याचे सुचत नाही. त्याप्रमाणे सात्विक धैर्य निर्माण झाले असता मन, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जागच्या जागी बंद पडतात. अर्जुना, इंद्रियांच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात आणि 10ही इंद्रिये अंतर्मुख होऊन मनरूप मायेच्या कुशीत प्रवेश करतात. जे धैर्य खाली असलेला अपानवायू व वर वाहणारा प्राणवायू यांची मर्यादा काढून प्राण हा अपान, व्यान, उदान, समान, नाग, कृकल, देवदत्त व धनंजय या 9 वायूंची पेंढी बांधून सुषुम्नेमध्ये प्रवेश करतो. ज्या धैर्याच्या योगाने धैर्य हे संकल्प विकल्पाचे वस्त्र टाकून देते व उघडे होते आणि बुद्धी देखील मनाच्या मागे स्वस्थ बसते. जो धैर्यरूप राजा याप्रमाणे मनाला, प्राणांना व इंद्रियांना परस्परांतील क्रियारूप बोलणे बंद करावयास लावते. मग अष्टांग योगाच्या आधारे त्या एकट्या सर्व इंद्रियांना ध्यानाच्या आतल्या समाधीरूपी घरात कोंडून ठेवले जाते. परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीन होईपर्यंत ज्या धैर्याकडून काही न घेता याचा निग्रह केला जातो. लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, असे जे धैर्य ते केवळ सात्विक धैर्य होय हे जाण. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयतेर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी. हे कुंतीपुत्रा, ज्या धैर्याने धर्म, काम, अर्थ हे 3 पुरुषार्थ मनुष्य करतो
व त्या त्या पुरुषार्थाच्या आचरणाच्या वेळी फळाची इच्छा मनात धरतो ते राजस धैर्य होय. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गोपाये तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुआवरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वणिजे जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येती पाहे एवढे साहस वाहे जया धृती ते गा धृती राजस पार्था येथ परियेस आता ऐक तामस तिसरी जे का. शरीर हेच माझे खरे स्वरूप मानून जो धर्म अर्थ व काम या 3 उपायांनी स्वर्ग व संसार या दोन्ही घरांत आनंदाने वास्तव्य करतो, जो जीवात्मा विविध प्रकारच्या सागरांच्या धर्म अर्थ व काम या जहाजांवर बसून ज्या धैर्याने क्रियारूप व्यापार करतो त्या व्यापारात पाप व पुण्यरूपी कर्मांचे भांडवल घालतो, त्या भांडवलावर चौपट माल घरी येईल असे जो पाहतो, एवढे कष्ट ज्या धैर्याच्या योगाने सहन करतो अर्जुना त्या धैर्यास राजस धैर्य असे म्हणतात. आता तिसऱ्या तामस धैर्याची लक्षणे सांगतो तरी एकाग्रतेने श्रवण कर. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. हे पार्था, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणेमुळे निद्रा भय चिंता दुःख आणि उन्मत्तता यांचा त्याग करत नाही ती धारणा तामसी होय. तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूप येणे कोळसा काळेपणे घडला जैसा अहो प्राकृताणीहीनो तयाही की गुणत्वाचा मानू तरी न म्हणजे पुण्यजनू राक्षसू काई पैग्रहान माझी इंगळू तया ते म्हणजे मंगळू तैसा तमी धसाळू गुण शब्दू हा जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामऊनी सुभटा उभारिला अंगवठा जया नराचा तो आळसू सुनी असे काखे म्हणोनी निद्रे कही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी आणि देह धनाची या आवडी सदा भय तया ते न सांडी विसंभू न सके धोंडी काठिन्य जैसे आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणोनी तो शोके ठाओ केला न शके पाप जाओ कृतघ्नौनी जैसे. कोळसा जसा काळेपणाने निर्माण झालेला असतो त्याप्रमाणे ज्या तामस धैर्याचे सर्वात नीच जो तमोगुण त्या गुणाने नामरूपाला येणे घडलेले असते. तमोगुण हा जड प्रवृत्तीशी संबंधित अज्ञान रूप आणि सर्वांमध्ये हीन आहे, परंतु त्यालाही गुणपणाचा मान मिळाला आहे. जसे राक्षस सर्वात दुष्ट पापी असूनही संस्कृत भाषेत त्याला पुण्यजन म्हणतात ना. सर्व ग्रहांमध्ये मंगळ हा निखाऱ्या समान ताप देणारा आहे, त्यालाही मंगल म्हणजे शुभ असे म्हणत नाही काय. त्याप्रमाणे तमाच्या ठिकाणी गुण शब्दाचे प्रवृत्ती निमित्त नसतानाही केवळ रूढीने गुण हा शब्द प्रवृत्त झाला आहे. अर्जुना, सर्व दोषांचे वस्तिस्थान असलेले जे तमोगुण ते कमवून तमोगुण ज्या नराची मूर्ती बनला आहे, ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडत नाही, त्याप्रमाणे जो आळस बाळगून असतो त्याला निद्रा कधीही सोडत नाही. ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधीही दूर होत नाही, त्याप्रमाणे देहरूपी धनावर त्याचे सदैव अतिशय प्रेम असल्यामुळे
त्याला भय कधीही सोडत नाही. कृतघ्नापासून पाप जसे जाऊ शकत नाही तसे पदार्थांच्या ठिकाणी प्रेम ठेवल्यामुळे ते शोकाचे राहण्याचे ठिकाण होते. आणि असंतोष जीवेसी धरुणी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेनेसी विषादे केली. लसणा तेन सांडिगंधी का अपथ्यशिळा ते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया. आणि वयसा वित्त कामो ययाचा वाढवी संभ्रमो म्हणून मध्ये आश्रमो तोची केला. आगी तेन सांडी तापू सळा ते जातीचा सापू का जगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा. ना तरी शरीरा ते काळू न विसंबे कवणे वेळू तैसा आथी आढळू तामसी मधू. एवं पाचही हे निद्रादिक तामसाच्या ठाई दोख जिया धृती देख धरिले आहाती. ती गा धृती नावे तामसी येथ हे जाणावे म्हणितले तेने देवी जगाचेनी. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आधी तो धृती या सिद्धी नेई जो येथ. सूर्ये मार्गू गोचरू होये आणि तो चालती किरपाये परी चालणे ते आहे धैर्ये जेवी. तैसी बुद्धी कर्मा ते दावी ते कर्ण सामग्री निफजवी परी निफजावया होवावी धीरता जे. ते हे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती यया कर्मत्रया निष्पत्ती झालिया मग. एथ फळ जे एक निफजे सुख जया ते म्हणिजे तेही त्रिविध जाणिजे कर्मवशे. तरी फळ रूप ते सुख त्रिगुणी भेदले देख विवांचू आता चोख चोखी बोली. परी चोखी ते कैसी सांगे पै घेऊ जाता बोल बगे कानीची येही लागे हातींचा मळू. म्हणून जयाचे निअभेरे अवधानही होय बाहिरे तेने आईक हो अंतरे जीवाचेनी. ऐसे म्हणून देवो त्रिविध सुखाचा प्रस्तावो मांडला तो निर्वाहो निरूपित से. तो तमोगुणी माणूस रात्रंदिवस मनामध्ये असंतोष धरून ठेवत असतो म्हणून विषादाने त्याच्याशी स्नेह केलेला असतो. लसणाचा दुर्गंध जसा त्याच्यापासून दूर होत नाही अथवा कुपथ्य करणाऱ्याला व्याधी जशी सोडत नाही त्याप्रमाणे त्या तामसी मनुष्याला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडत नाही. तारुण्य द्रव्य व विषयांची इच्छा यांचा तो गर्व वाहतो म्हणून त्याचे ठिकाणी मद उन्मत्तपणा अहंकार हे वास करत असतात. ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडित नाही अथवा जातिवंत सर्प वैरभाव सोडित नाही त्याप्रमाणे तामस मनुष्याच्या ठिकाणी गर्व हा अढळ असतो. काळ जसा शरीराला कोणत्याही वेळी विसरत नाही त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याला गर्व कधी सोडत नाही त्याचे जवळ गर्व अढळ असतो. याप्रमाणे निद्रा भय शोक विषाद व मद हे पाचही दोष तामसाच्या ठिकाणी धैर्याने धरून ठेवलेले आहेत. त्या धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. या प्रकारे 3 प्रकारच्या बुद्धींनी जो कर्माचा निश्चय केला आहे तो 3 प्रकारच्या धृतींनी सिद्धीस नेलेला असतो. सूर्य उदयाला आल्यानंतर मार्ग दिसू लागतो त्यावरून मनुष्य पायांनी चालतो परंतु ते चालणे धैर्यामुळे जसे घडत असते त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माचे प्रकाशन करीत असते. ते कर्म शरीर कर्ता इंद्रिय इत्यादी 5 गोष्टींमुळे निर्माण होत असते.
परंतु कर्म घडवून आणण्याला जे धैर्य लागते ते धैर्य तुला 3 प्रकारांनी सांगितले आहे. त्या धैर्यामुळे सात्विक, राजस व तामस अशा 3 कर्मांची उत्पत्ती झाली. या 3 प्रकारच्या कर्मांपासून जे एक फळ निर्माण होते त्याला सुख असे म्हणतात. ते देखील कर्माप्रमाणे 3 प्रकारचे जाणावे. तरी फलस्वरूप जे सुख आहे ते 3 गुणांनी भिन्न झालेले आहे. तरी आता उत्तम शब्दांनी शुद्ध सात्विक सुखाचे वर्णन करतो. परंतु शब्दांची आणि सुखाची शुद्धता कशी आहे ते सांगतो. शब्दाच्या मार्गाने सांगू लागलो तर शब्दाचा मळ लागतो. कानाने श्रवण केल्यास कर्णरूप हाताचा मळ लागतो. म्हणून शब्दाचा व अवधानाचा त्याग करून अंतर्मुख वृत्तीच्या अंतःकरणाने ऐक असे बोलून देवांनी 3 प्रकारचे सुख सांगण्यास प्रारंभ केला. त्याचे निरूपण आता करत आहे. सुखां त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ. अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तञ्च निगच्छति. आता 3 प्रकारचे सुख देखील माझ्याकडून श्रवण कर. हे भरत श्रेष्ठा, ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो व दुःखाच्या नाशाला प्राप्त होतो. म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणोनी प्रतिज्ञा. बोलिलो ते प्राज्ञा ऐक आता. तरी सुख ते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी. जे आत्मयाची भेटी जीवासी होय. परी मात्रेचे निमापे दिव्यौषध जैसे घेपे. का कथिलाचे की जे रूपे रस भावनी. नाना लवणाचे जळ हो आवया दोन्ही 4 वेळ. देऊनी सांडी जती ढाळ तो याचे जेवी. तेवी झाले सुखलेशी जीव भाविलिया अभ्यासे. जीवपणाचे नासे दुःख जेथे. ते येथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. तेही सांगू एकैक रूप आता. देव म्हणाले, हे बुद्धिमान अर्जुना, 3 प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगतो. असे मी जे प्रतिज्ञेने सांगितले ते आता श्रवण कर. तरी अर्जुना, ते सुख तुला अनुभवास आणून देईन की जे परमात्म्याशी ऐक्य झाले असता जीवाला प्राप्त होते. परंतु योग्य प्रमाणात जसे दिव्य औषध सेवन करावे अथवा रसाची पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे करावे अथवा मिठाचे पाणी होण्याकरता 2-4 वेळेला पाण्याचे हबके द्यावे लागतात. म्हणजे ज्याप्रमाणे त्याचे पाणी होते त्याप्रमाणे परमात्म्याशी एकरूपता प्राप्त झाल्यावर थोडे सुख प्राप्त होते. मी परमात्मा आहे असे चिंतन सुरू होते. जीव या सुखात रमून जातो. त्यावेळी जीवदशेचे दुःख नाहीसे होते. तेच आत्मसुख त्रिगुणात्मक झाले आहे. त्या प्रत्येकाचे आता तुला लक्षण सांगतो.